जय जय राम कृष्ण हरी जय जय अरे राम. वा मैथिली, आज तू रामकृष्ण हरी म्हणतेस. हो मॅम, आता एवढे दिवस आपण वारीविषयी बोलतोय तर खरंय बघ, संगत गुड असा असतो. आपण गेले 15 दिवस जवळपास वारीवर चर्चा करतो आहोत. जेनझीचे प्रश्न आणि आमचे थोडेफार अनुभव असलेल्या लोकांची उत्तर, वारीचे हे संस्कार, वारीची ही संस्कृती 15 दिवसांपासून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी, मला सांगा, आपल्या पुढच्या पिढीला आपले हे संस्कार, आपली संस्कृती, आपला धर्म यांचं खरं स्वरूप, त्यांचा खरा अर्थ समजावून सांगायचा असेल तर काय केलं पाहिजे? मला असं वाटतं आमच्या या संवादातून त्याची उत्तरं तुम्हाला थोडीफार निश्चित मिळाली असतील. ज्या जेनझींनी हा कार्यक्रम बघितला त्यांच्या मनात उत्सुकता नक्कीच निर्माण झाली असेल, हो ना मैथिली? हो. आता मैथिलीला पण असं झालंय की कधी एकदा वारीत सहभागी होऊ. असंच तुमच्या घरातल्या पुढच्या पिढीला हे संस्कार, ही संस्कृती नक्की समजावून सांगा. त्यांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपला धर्म समजायला मदत होईल आणि वारीचं सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक आणि भौगोलिक सुद्धा महत्त्व काय आहे हे कळायला त्यांना मदत होईल. मंडळी, इतके दिवस तुम्ही आमच्याबरोबर ही विचारांची वारी करता आहात. आम्ही आमच्या परीने उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. मैथिलीने तिच्या पिढीचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमची ही वारी सुफळ संपूर्ण झाली असं आम्ही तेव्हाच म्हणू जेव्हा तुमच्यातलं कुणीतरी अशा आध्यात्मिक, सांस्कृतिक, धार्मिक ओढीने, आवेगाने उठेल आणि वारीत सहभागी व्हायला जाईल. एका नव्या दृष्टिकोनातून वारीकडे बघेल आणि ही वारी अधिकाधिक संपन्न करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे वारीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आपला धर्म, आपली संस्कृती, आपली परंपरा यांचा अभिमान बाळगा आणि त्यांच्या संवर्धनामध्ये आपलं काहीतरी योगदान द्या. रामकृष्ण हरी.